महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वसंत मोरे पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येणार आहेत। मतदान झाल्यावर वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यातील उमेदवारांसोबत चर्चा सुद्धा पार पडेल आणि ही चर्चा सध्या पार पडलेली आहे। रवींद्र धंगेकर यांनी वसंत मोरेंना स्वतःच्या हाताने नाश्ता सुद्धा भरवल्याचं समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि आपण त्या संदर्भातली दृश्य सुद्धा पाहू शकतो। पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय आणि मतदान झाल्यावर वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यातील उमेदवारांशी त्यांनी चर्चा सुद्धा केली। पण आता तुम्ही दोघेही मनसेतून, रवी मनसेतून काँग्रेसमध्ये आला, तू मनसेमधून वंचितमध्ये, आता दोघं या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार ना? 100% राहणार। तुझं बाबू ऑन स्टेज मी स्टेटमेंट केलेलं आहे की जोपर्यंत वसंत मोरे डोळे उघडे असणार तोपर्यंत वंचित सोडणार नाही। तुमचं काँग्रेसचं काय? बघा, मी शिवसेनेत होतो, शिवसेना बरोबर होती माझ्या, मनसेत होतो, मनसे बी माझ्याबरोबर होते आता निवडणुकीत। शेवटी एक परिवार आणि एक कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलो आहे। शिवसेनेत बी कुटुंब म्हणून आणि ज्या वेळेला मी पक्ष सोडला त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका नाही केली आणि करणार बी नाही। मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका, वाईट बोलू नका। एक मित्र म्हणून सल्ला दिला, त्यांनी ते त्यांचं ठरवलं। पक्षावर नाही टीका केली, मी लोकांवर। तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो, कुटुंब राहिलो, एका ताटात खाल्लं, बसलो, उठलो, सुखदुःखाला गेलो, आजही जातो। आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो, काँग्रेसने आमदार केला, काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं, म्हणजे आता कुठलाही माणूस आता। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय। दोन्ही हे पुणे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र सध्या त्यांना पाहायला मिळत आहे। काय माहिती मिळते या संदर्भात? जात होतं, म्हणजे असं नाही की आपलं विरोधात लढलेले उमेदवार आहेत। रवींद्र धंगेकर असतील, वसंत मोरे असतील, ही सगळी मंडळी आज नाश्त्याच्या निमित्तानं वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याची खरं म्हणजे राजकीय संस्कृती आहे। या अगोदर तर आपण वाडेश्वर कट्ट्यावर तीनही उमेदवार एकत्र आलेले होते मतदाना अगोदर, आणि आता मतदान पार पडल्यानंतर, इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा एकमेकांसोबत विकासाच्या मुद्द्यांवर गप्पा मारण्याच्या निमित्तानं ते उमेदवार पुण्यात आलेले आहेत। खरं म्हणजे वेगळेपण आहे पुण्याचं। सहसा इतर शहरांमध्ये असं चित्र सहजपणे पाहायला मिळत नाही, पण पुण्याचं हे वेगळेपण, वैशिष्ट्य सांगायला पाहिजे, दाखवायला पाहिजे की निवडणुका संपल्या की आपलं वैर विसरून, आपला विरोधक होता हेही विसरून ते सगळे एकत्र येतात राजकीय नेते वाडेश्वरच्या कट्ट्यावर, आणि तेच आपल्याला या दृश्यांमधून देखील आज पाहायला मिळत आहे। काही कारणांमुळे मुरलीधर मोहोळ आलेले नाहीत, तब्येतीचं कारण सांगितलं जात आहे, पण जे दोन बाकीचे उमेदवार आहेत ते मात्र आपल्याला या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। बाकी अन्य पक्षाचे देखील कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। प्रमुख उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या गप्पा चालू आहेत, नाश्ता चालू आहे। इतकंच नाही तर रवींद्र धंगेकरांनी वसंत मोरेंना आपल्या हातानं नाश्ता खाऊ घातलेला आहे। असं हे खेळीमेळीचं वातावरण आहे। राजकीय टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप हे सुरू होत असताना, हे चालू असताना दुसरीकडे अशा पद्धतीचं वेगळं एक आल्हाददायक चित्र दिसणं हे म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये राजकीय कसे टीकेचे बाण सोडले जातात, मात्र इथे गळ्यात गळा घालून आणि शेजारी बसून अशा पद्धतीनं आनंद साजरा करणं हे आपल्याला चित्र पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर, मतदान झालंय आणि त्यानंतर हे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे वाडेश्वर कट्ट्यावर आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।